नमस्कार. पिंपरी चिंचवड न्यूज या चॅनेलतर्फे आज आपण एका संघर्षमय जीवनाचा प्रवासाची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. बार्शी तालुक्यातील खांडवी गावातली ॲडव्होकेट अनंत शेंडगे यांच्या जीवनाची जी कहाणी आहे, ही कहाणी एक साध्यासुध्या माणसाची कहाणी नसून म्हणजे जीवनामध्ये अडचणी, संकट आणि ज्या काही जीवनामध्ये संकटांची मालिका सुरू होते त्यामध्ये मात कशी करावी आणि प्रत्येक गोष्टीला धैर्याने, चिकाटीने आणि महत्त्वाकांक्षेने कसं सामोरं जावं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ॲडव्होकेट अनंत शेंडगे यांचं जीवन आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर त्यांनी नुकतंच 2 हात 3 बोटे नावाचं एक पुस्तक, स्वतःचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित केलेलं आहे. विशेष म्हणजे उद्याच्या 2 जून या दिवशी त्यांच्या वयाला 75वी वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट अनंत शेंडगे यांना या ठिकाणी बोलवलेले आहे आणि त्यांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे तो आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. नमस्कार शेंडगे साहेब. नमस्कार. शेंडगे साहेब, BA LLB बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी, बार्शी तालुक्यातील खांडवी हे आपलं गाव. तुमचं हे आत्मचरित्र वाचल्यानंतर एखाद्या संघर्ष काय असतो एखाद्याच्या जीवनात आणि संघर्षावर मात करून यशस्वी कसं व्हावं याचं फार मोठं मार्गदर्शन देणारं हे पुस्तक आहे. सर्वप्रथम ह्या पुस्तकामध्ये आपण आपल्या वडिलांचं म्हणजे एडबा शेंडगे यांच्या कष्टाचं, यांच्या एक अडाणी बापाची जी कहाणी मांडलेली आहे ती फारच प्रेरणादायी आहे. मला सुरुवातीलाच मी तुम्हाला विचारतो की एडबा शेंडगे हे जे आपले वडील आहेत, ह्या वडिलांच्याबद्दलची आणि त्यांचा एकूण जे कष्ट आहे त्याबद्दलची प्रश्नापासून आपण आता सुरुवात करूया. मी फक्त असं एकच ह्यात माझ्यात असं आहे की वडिलांच्या मित्रांचा सल्ला, तर वीरपक्ष कसबे म्हणून होते काय, तर ते मी 9वीला असताना आम्ही येत होतो आणि त्यांनी चहाचे त्यांना हे केलं. वडील म्हणले मला तांब्यावर पाणी लागतं, मिशा होत्या त्यांना अशा मोठ्या काय, तर ते म्हणले मी हे करतो आणि आम्ही गेलो. त्यांनी चहाचा घोट गेला आणि त्यांनी दुकान थाटलं होतं. आणि ते काय म्हणले, आमचं बार्शी टाईपची स्टाईल आहे बोलण्याची काय, अरे काय म्हणले भाड्या लागला शिकायला, म्हणले बापाच्या नाड्यात आतडी यायला लागले काय, म्हणले आजोबा पण जाऊ जे काय बॅरिस्टर होते काय कलेक्टर होते म्हणले लागला. ते म्हणले 9वीला माझी उंची वाढल्यासारखं होते. वडिलांना म्हणले याला एक बारकी पोरगी करून द्या, ते दामट्या टाकेल आणि तुम्हाला कुठं तुम्ही कष्ट जागं. त्यावेळेस मला कळलं की 17 किलोची कुऱ्हाड 1000 वेळेस उचलतात, नरड्यात आतडी येतात, त्याचे शब्द जे आहेत त्या त्यांच्या मित्र आहेत. तर ते मला चरका बसला. तर वडिलांनी मग बाहेर आल्यानंतर नेहरू शर्ट होतं असं दाखवलं. म्हणले माझ्यात एवढी हिंमत आहे, म्हणले तुम्हाला कुठपर्यंत शिकायचं ते शिका काय. हे जे आहे ही प्रेरणा बळाची मोठ बांधणे म्हणतात. बरं बरं. म्हणजे वडिलांनी एक प्रकारचं धाडस आणि तुम्हाला जी काही प्रेरणा दिली, कारण का त्यावेळेस वातावरण नव्हतं शिकवायचं, कोण मांगोड्यात कोण शिकणारे नव्हते काय नव्हते. बरं. म्हणून त्यांची मित्रसुद्धा असेच सल्ला देणार ना, मित्राचा सल्ला म्हणून असं त्यात मी प्रकरण टाकलं. तर ते त्यांचे काय दोष नव्हता, शिकतच नव्हते. मीच एकमेव 9वीपर्यंत गेलेलो एवढ्या यात नाही काय. शेंडगे साहेब, तुमचा जीवनातला जो प्रवास आहे त्या ह्या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही शिक्षण आणि प्रगती ह्याला खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे आणि तुमच्या त्या वस्तीमध्ये त्या परिसरामध्ये तुम्ही सर्वात जास्त शिकलेले, म्हणजे आजही तुम्ही तुमच्या गावामध्ये सर्वात शिकलेला एकमेव माणूस म्हणजे तुमची ओळख सांगितली जाते. मग BA LLB, पुढे पुणे विद्यापीठात नोकरी आणि नंतर बँक ऑफ महाराष्ट्रपर्यंतची नोकरी. हा प्रवास नेमका कसा झाला? असं झाला की मी ज्यावेळेस BA मला काय म्हणले होते की त्यातसुद्धा माझं असं आहे की मी SCC नंतर ITI करणार होतो. माझे 2 असे मॉडेल होते, म्हणजे माझे चुलते आणि मावस भाऊ माझा. पण ते मला शेवटपर्यंत कळलं नाही. माझी आई आणि त्याची आई ह्या एका कंपनीत कामाला होत्या, जयशंकर मिलला, आणि त्या रहाट खात्यात होत्या. त्या मैत्रिणी होत्या म्हणून मावशी म्हणून मग मावस भाऊ. तर तो ITI झाला औंधला SCC नंतर बार्शीनंतर इथं पुण्यात आलं. तर माझंसुद्धा असं ठरलं होतं की मी टर्नर होणार होतो, डोक्यात फिट्ट बसणं.
कारण का आपल्याला शिकायची पुढची इच्छा नाही. बर. माझी आई मिलमध्ये कामाला होती. त्या 1962 साली हातात येणारा पगार 150 रुपये होता. बर. आणि आमची फॅमिली लिमिटेड, मीच एकुलता एक राहिलेलो 8व्या नंबरचा आणि 6व्या नंबरची बहीण. ती पण ती 8-9 वर्षाचं असताना लग्न केले तिचं. तर हे अशा गोष्टी म्हणजे लहान कुटुंब सुखी कुटुंब असं होतं. आई वारल्यानंतर मग डिटोरायटिंग पोझिशन सुरू झाली आमची वडिलाच्याच कामावर. आणि 10 तास काम केल्यावर 2.5 रुपये मिळायचे. नाही, कुठलीही घरात शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, नसताना हां. आपण शिकलं पाहिजे, आपण मोठं झालं पाहिजे, हां, ही ही- प्रेरणा नेमकी कुणी आणि कशी दिली? वडिलांनीच दिली. पण ते जे वडील तर अशिक्षित होते ना. होते ना, तरी त्यांनी काय केलं, मी सगळ्यांना सांगताना सांगतो की हे जे मी कष्टकरी जन्मलो, बर. तर मी कष्टकरीच राहिलो असतो. मी लाकडे फोडले असते किंवा मी लिहिलं आहे माझ्या ह्यात. मी चित्रा टॉकीज वगैरे जवळ होती आमच्या 4 टॉकीज. कुठेतरी डोअर किपर झालो असतो. कारण का मांगोड्यातला पोरगा दाढी बिडी झाली की जरा तो गुंडागर्दीत म्हणजे भांडणं होत असतात थिएटरमध्ये, तर त्याला मला उपयुक्त त्यांनी लावलं असतं. बरोबर आहे. पण वडिलांनी तो बांध घातला. बर. असा बांध घातला की त्याला वळण दुसरं दिलं मला की शिक्षणाचं. असं केलं मला काय. म्हणून मी फार मोठ्या अभिमानानं सांगतो की वडिलांनी हे केलं, हे युनिक आहे. कारण का बाप बनणं मी सोपं आहे असं म्हणतो. खांद्यावर दोर टाकून हमाली करणारा, हात गाडा ओढणारा, गटाडे टाकणारा, ऊस खोदणारा, त्याला मिळालेले पैसे तो माऊलीच्या अंगावर फेकतो. इट इज हर लुकआउट. काय तिनं बनवायचं आणि घालायचं. पण वडिलांनी तेच येऊन चुलीपुढे बसून मला करून खायला घातलं. आणि तालुका प्लेससारख्या ठिकाणी BA पर्यंत, BA BCom होणे असं खेळत डिग्री आहेत काय, पार्ट टाईम नोकरी करून करता येतात. पण मी तालुका प्लेसला असल्यामुळे तिथं आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज नव्हती पार्ट टाईमची. तर BA पर्यंत शिकलो. ह्याचं मला फार हे वाटायचं काय. पण शेंडगे साहेब, तुमच्या जीवनामध्ये तांबोळी सरांचं जे पत्र आहे त्याला तुम्ही फार मोठं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे हा नेमका किस्सा काय तांबोळी सरांच्या तांबोळी सरांचं असं झालं काय की मी ज्यावेळेस मी म्हणलं ना की यू टर्न घेतला, टर्नर होता होता यू टर्न घेतला. कारण का मी SSC व्हायला 69 साला आणि आमचं बार्शी कॉलेज निघालं, बार्शी एज्युकेशन सोसायटीचं. आता त्यांचं शंकरराव झाडबुके असं कॉलेजचं नाव आहे. तर मग त्यावेळेस काय झालं की त्यांना हेडमास्टरनं सांगितलं असतील जेवढे आता SSC झाले ते आपल्या कॉलेजला आले पाहिजेत. तर हेडमास्टरनी त्यांच्या हातानं माझा फॉर्म लिहिला. कोण आणि अंगठा कुणी केलं तर म्हणजे सरांनीच केलं का काय माहीत नाही असं आहे. आणि ते आदर्श शिक्षकाचं त्यांना पारितोषिक मिळालेलं प्रेसिडेंट उजं माळी म्हणून. आणि मी 5वी ते 11वी पर्यंत वर्गातला शिस्तमंत्री होतो. मी रोज डायरी न्यायचो. मला बिल्ला इथं बॅच होता. डायरी म्हणजे 1 ते 8 तास आणि शनिवारचे 5 तास. कोणते रोल नंबर गैरहजर आहेत कोणत्या तासाला, असं हे होतं. आणि मी तसं कडक होतो. कोणाचे इतकी श्रीमंताची मुलं होती वर्गात तरी मला कधी कोणाची भीती वाटली नाही, कधी काय नाही काय. आणि सगळ्याला माझ्याविषयी हे वाटायचं, रिस्पेक्ट वाटायचं. हुशार आहे पोरगा असं आहे. 1ली ते 11वी 10वीपर्यंत माझा वर्गातला पहिला नंबर कधी गेला नाही काय, असं झालेलं आहे. तर मग ते तांबोळी सराच्या बाबतीत असं झालं की मी सरांना म्हणलं की मला शिकायचं नाही पुढे, मला ITI करायचं आहे गाऊनला जाऊन आणि मी लागणार नोकरी पिंपरी चिंचवडमध्ये कुठंतरी कम, हे माझं ठरलेलं ध्येय आहे, हेच माझं अल्टिमेट आहे. तर ते म्हणले आम्ही तुम्हाला पार्ट टाईम नोकरी देतो, हे करतो. आणि ते माझ्या एका मित्राच्याच घरी भाड्यानं राहत होते. मनगिरे म्हणून माझं रमेश मनगिरे, तो माझं फार इथं म्हणजे पहिलीपासूनचा वर्गातला मित्र. तर त्यानं काय झालं की मी SSC हे 11वी मी ग्रॅज्युएशन झालं आणि मग त्यानं मला म्हणलं चल आपण हेडमास्टरकडे जाऊ. तुम्ही म्हणले काय कमिटमेंट केली की त्याला पार्ट टाईम नोकरी कपड्याच्या दुकानात लावू, काय करू, त्याची जी इच्छा आहे ना वडिलांना त्रास जास्त व्हायला नको काय. तर मग म्हणले आपण हे करू, काम मिळवून देतो. पण काम काय मिळवून दिलेलं नाही. आणि BA झाल्यावर मग परत काय म्हणलं आम्ही गेलो. म्हणले आता ह्याला तुम्ही काय म्हणलं BA विथ इंग्लिश झालं की आपल्या शाळेत तुला शिक्षकाची नोकरी देऊ. तर ते काय म्हणले की आणखी 1 वर्ष. जेव्हा तो चिडला, हे माळ्या म्हणला, असंच शब्द वापरले त्यानं, तुझं इथनं सामान हे खाली करून टाकतो, आजच्या आज घर खाली करायचं तुझं. मी एकदम तळलटलट उठायला. माझ्यामुळं इतका आदर्श शिक्षकाला असं बोलतो म्हणलं हेडमास्टरला माझ्या. मी दररोज त्यांच्याकडे सायंकाळी ऑफिसमध्ये जाऊन सही घेणार काय. मी त्याला म्हणलं रम्या म्हणलं चल बाहेर म्हणलं आपण जाऊ. मग त्यावेळेस ते तिथं बार्शी कॉलेजचे तांबोळी सर हेडमास्टर होते, ते त्याच्याशी बोलत होते त्यांच्याशी. ते आले बाहेर. मग तेवढा चान्स त्यांनी घेतला. मी ते असं सज्जा असतो ना माडीचा, तिथं आणलं.
तर म्हणले हा मुलगा म्हणले पुण्याला जाईल का, तर माझं रिझल्ट लागला होता, BA विथ इंग्लिश लिटरेचर झालं. तर ते म्हणले की पुण्याला जाशील का, तर म्हणलं हो, असं म्हणजे आधीच ठरवलं होतं की आपण पुण्याला जावं ना, तर शिकलोच BA पर्यंत, तर काय. तर मग ते गेलो, तर ते म्हणले आज संध्याकाळी घरी ये आणि तुला मी पत्र देतो. वा. माझे मित्र आहेत म्हणले शंकरराव. तोपर्यंत मला काय सांगितलं नव्हतं. मग गेलो मी, तर मी पण विचारलं, मग ती मोहामेडनची गल्ली असल्यासारखी होती आमच्या तिथं. मग गेलो. तांबोळी म्हणून आमच्याकडे नगराध्यक्ष 15 वर्ष होते. तर तिथं कुठं राहत होते नुसतं माहीत होतं, आता जाता इथं राहतात, पाठी लावलेली असते नगराध्यक्ष म्हणून मग ते म्हणले, मला मित्रांनं सांगितलं तिथं जा म्हणले. मी विचारलं, म्हणलं बार्शी कॉलेजचे, बार्शी हायस्कूलचे तांबोळी सर हेडमास्टर कुठं राहतात, तर ते म्हणले वर आहेत. त्यांच्याकडे गेलो, त्यांनी पत्र तयार ठेवलं. तर ते काय म्हणले की तुला गेल्या गेल्या नोकरी लागणारच. ते म्हणले पुणे जिल्हा परिषदेचे ते म्हणले सिलेक्शन कमिटीवर आहेत म्हणले, शिपायापासून ते डॉक्टर, इंजिनियर्स वगैरे लावणे, शिक्षक, हे सगळ्याच्या भरत्या त्यांच्या आहेत, तर तुला निश्चित लागेल म्हणले. म्हणजे तांबोळी सरांच्या त्या त्या पत्राचा पत्राचा तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा आकार आणि वळण त्या पत्राने दिलं, बरोबर. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्वात जास्त तुम्ही ज्यांना पितृतुल्य आणि आदराचं स्थान दिलं ते तराळ अंतराळ या आत्मचरित्राचे शंकरराव खरात, कारण की त्यांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रेरणा दिली असं तुम्ही म्हटलेलं आहे. शंकरराव खरातांची ओळख आणि मग त्यांनी जी तुमच्यामधली उपजत ऊर्जा ती कशी ओळखली, काय अशी ओळखली की मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो त्यांच्याकडे पत्र घेऊन, तर खाली आत अण्णा दादा लिहितच होते काय, तर मी बेल वाजून आले. म्हणले कोण पाहिजे, म्हणलं तुम्हीच पाहिजे म्हणलं शंकर. म्हणलं मी बार्शीहून आलो आहे म्हणलं, तांबोळी सरांनी म्हणलं एक पत्र दिलं, म्हणले बसा. मग त्यांनी पत्र वाचलं, तर ते म्हणले मी आता युनिव्हर्सिटीमध्ये कोर्ट मेंबर आहे, 6 महिन्यातनं आम्ही वर्षातनं 2दा जातो काय, 2 कॉन्व्होकेशनला जातो, बाकी आमचा आता रोल काय राहिला नाही. आणि मी म्हणले ते आमचा संपर्कच नाही म्हणले, आता कम्युनिकेशन गॅप आहे. त्यांना मी ही जिल्हा परिषद सुटलेलं आहे हे त्यांना माहीतच नाही म्हणले, मी आता येईन. तरी त्यांनी लगेच पॅडचं मला कागद दिला आणि लिहा म्हणले ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क कम टायपिस्ट. मी टायपिस्ट लिहिताना लगेच मी थांबलो गेलो. मी म्हणलं दादा म्हणलं मी तर टायपिंग नाही केलं. म्हणले लिहे म्हणले काय, आणि खाली लिहिलं सगळं असं कॉपी टू द शंकरराव खरात. आणि ते त्यांनी एनवलप तयार केलं, लावलं, ते चिटकवलं माझ्यासमोर, ते त्यांच्याजवळच ठेवलं. ते म्हणले मी युनिव्हर्सिटी लायब्ररीत जातो, जयकर लायब्ररी, मी त्यावेळेस जाऊन देतो म्हणले. असं त्यांनी मग ते असं. हा म्हणजे तो शंकरराव खरातांचा तो पहिला परिचय आणि त्यांनी ती तुम्हाला दिलेली पहिली. आणि काय झालं की नंतर मग असं झालं की 91ला मी प्रमोशन झालं माझं बँकेतलं. त्यावेळेस असिस्टंट मॅनेजर म्हणायचे, आता डेप्युटी मॅनेजर म्हणतो. तर मी सिनियर मॅनेजरपर्यंत मी गेलो. तरी काय नेमकं काय झालं की 2006 पासून माझ्या मिसेसला कॅन्सर झाला आणि 6 वर्षात ती एक्सपायर झाली. म्हणून मी पुढचं प्रमोशन घेतलं गेलं नव्हतं काय, नाहीतर मी AGM सुद्धा गेलो असतो काय, का तर माझं क्वालिफिकेशन वगैरे जास्त होतं रिलेटेड टू बँकिंग. मग ते काय झालं की त्यावेळेस मी गेलो, दादा म्हणलं मी हे झालो म्हणलं असिस्टंट मॅनेजर झालो. त्यांनी मग मी पेढा दिला त्यांना. तर त्या दुसऱ्या मोमेंटला त्यांनी म्हणले तुमचं आत्मचरित्र लिहा म्हणले. तर त्यात असं येईल म्हणले तुमचं जे म्हणजे आपलं भौगोलिक हे आहे, तिथलं चालीरीती येतील, तुमची बोली भाषा येईल वगैरे. तर मला ते सारखं इतकं दुःख होतं. मी त्याच वेळेस जर 91मध्ये लिहिलं असतं तर तो सगळं त्यावेळेसचं सगळं आत्ता डोळ्यासमोर राहिला असता. कारण का आता आपण साधं आपलं पिंपरीत राहता आलो तर किती चेंज होतं. मी ज्यावेळेस 9वीला असताना आलो तर तिथं या आंबेडकर पुतळ्याच्या उतरून मी खाली जायचो आपल्या सिंधी कॉलनीमध्ये काय, तिथं माझ्या म्हणलं ना की चुलत भाऊ आणि हे चुलते आणि म्हणजे काळ फार वेगाने बदलत गेला. तर ते मला इतकं दुःख होतं की त्याच वेळेस मी ते हे घेतलं असतं काय. पण उशिरा का वहिनी लेट द बेटर. तुमच्यातली जी लिखाणाची उपजत उर्मी आहे किंवा तुमचा जो काही संघर्षमय प्रवास आहे, खडतर आयुष्य आहे, हे शंकरराव खरातांनी ओळखलं आणि तुम्हाला ती प्रेरणा दिली की तुम्ही लिहा म्हणून. आणि काय झालं की ती जी म्हणलं का ह्यात लिहिलंय बघा मित्राचा सल्ला, वडिलाच्या मित्राचा, ती मी त्यांना हुबेहूब असं ॲक्टिंग करून दाखवायचं. मग अशी कसं सांगितलं काय भाड्या लागला शिकायला हे असं, ते
की त्यांना असं वाटायचं की तिथली बोलीभाषा आणखीन तुमची. आणि मी आज 53 वर्ष पुण्यात राहतो आहे. मी रिक्षातनं आता प्रवास करतो, हे काठी आली म्हणून, तरी मला पैसे द्या. आपण बोलतोच ना. तर ते म्हणले कोणत्या गावचे आहेत? अरे म्हणलं मला 53 वर्ष, मला पुण्याचं म्हणून ॲक्सेप्ट करा ना म्हणलं. माझी ओरिजिनॅलिटी मी बोलण्याची सोडली नाही. वा. हां, असं मी इतकं बँकेत नोकरी केली आहे, IIB मुंबईला केले, मोठमोठे ज्याचे कॅश क्रेडिट लिमिट 7 कोटी 8 कोटी असं होते, रेमंड उलन्स हे ते. तर म्हणलं मला कसं माझ्या भाषेचं कधी अडचण आली नाही, तुम्ही का मला ॲक्सेप्ट करत नाही, असं मजेशीर बोलतो मी. म्हणजे तांबोळी सरांचे ते एक पत्र आणि शंकरराव खरातांची ती प्रेरणा, ती ऊर्जा, आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जेव्हा तुम्ही असिस्टंट मॅनेजर झाला, शेंडगे साहेब, वास्तविक पाहिलं गेलं तर उपेक्षित समाजातनं जो व्यक्ती नॅशनलाइज बँकेत असो किंवा सर्वोच्च एखाद्या चांगल्या सरकारी बँक म्हणा किंवा अन्य ठिकाणी नोकरी करतो, त्यावेळेस समाजाचा किंवा एकंदरच नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, किंवा तुम्ही आज ज्या बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले, हा प्रवास कसा झाला, किंवा तिथं काय बऱ्याचदा कसं होतं की एक वेगळ्या जातीचा म्हणून काही अडचणी आल्या का? असे मला कधी आल्या नाहीत का. कशा आल्या नाहीत की एक तर असं आपलं हे होतं, मी आपल्या बँक ऑफ महाराष्ट्र SC ST आणि OBCचा मी व्हाईस प्रेसिडेंट होतो इंडिया लेवल, राष्ट्रीय. हां, आणि माझं कसं होतं, बोलणं असं रफ आहे, पण मला फणसाळकर म्हणायचे दिसताना फणस दिसत आहे पण आत हा गोड गाव आहे म्हणायचे. असं बोलायचं. माझा तो ब्रँच मॅनेजर याचे म्हणून रिटायर झाला, आता एक्सपायर पण झालं, फणसाळकर नाव ठेवलं त्यांनी. बँकेतला अनुभव कसा होता? हे बँकेतला अनुभव असा होता की मला बँकेनं एक्सपोजर चांगलं दिलं. आणि विशेष सांगायचं मला काय वाटायचं, बाबासाहेबांनी बरोबर सांगितलं होतं, तुम्ही शासनकर्ते झाल्याशिवाय तुम्ही झुकतं माप देऊ शकत नाही. बरोबर. तर जसं मी ब्रँच मॅनेजर झालो तसं आपल्या माणसांना की कर्ज देणे, काय करणे, हे बऱ्याच गोष्टी चांगल्या होत गेल्या हातून. वा. हां, असं. हां, म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला ती उपेक्षित समाजातली जी जाणीव आहे ती बँकेत नोकरी म्हणजे अधिकारी पदावर असताना तुम्हाला त्यातलं ते दुःख आणि तो गाभा कळाला. बरोबर. हे ज्यावेळेस शंकरराव खरातांनी तुम्हाला 2 हात 3 बोटं हे जे काय आज आत्मचरित्र आहे तुमचं ते लिहायला प्रेरणा दिली, आणि विशेष म्हणजे पुणे मॉडर्न कॉलेजचे खरात सर त्यांनी ह्याला प्रस्तावना दिली, अतिशय सुंदर प्रस्तावना आहे, फार भारी दिली. ह्या पुस्तकातनं नव्या पिढीने विशेषतः तरुण पिढीने नेमकी काय प्रेरणा घ्यावी असं तुम्हाला वाटतं? मी तर माझ्या प्रस्तावनेत म्हणलंय की कार्यकर्ता बनण्यापेक्षा ग्रॅज्युएट व्हा प्रत्येक घरातला, असं माझं प्रांजळ मत आहे. म्हणजे शिक्षण प्राधान्य जास्त आहे. आणि काय होतं म्हणलं की आता नोकऱ्या नाहीत काय नाही, पण शिक्षणामुळे तुमच्या आचार विचारात बदल होतो, तुमची जी विचार करण्याची श्रेणी आहे ती बदलते, चांगलीच राहतात विचार, असं माझं ते प्रांजळ मत आहे. का आता नोकऱ्या त्यावेळेस आमच्या वेळेस नोकऱ्या होत्या भरपूर, आता नाहीत काय. म्हणजे आम्ही ग्रॅज्युएशन व्हायला आणि नोकऱ्या चांगल्या होत्या काय. बरोबर. आणि हीच माझी इच्छा आहे की 2% जरी ह्यातनं प्रेरणा घेऊन मुलांनी शिकलं, आणि मी सगळ्यांना सांगताना सांगतो की मार्क चांगले घेऊन जर झालं तर मी आपलं सगळ्यांना उदाहरण आपल्या ज्ञानेश्वर हॉस्टेलचं देतो, लीडच्या हॉस्टेलचं देतो, काय आपलं मुक्ताबाई बरोबर की काय, की मग म्हणलं कपडे धुण्याचा साबण आहे, कटिंग करण्याचं आहे, बसला जाण्या येण्याचं आहे, इस्त्रीचे पैसे मिळतात, जेवणाचं राहण्याची चांगली सोय असते, साहित्य मिळतं आपलं इंजिनिअरिंगला आपण जे असतो गेलो होता. तर म्हणलं आपल्याला 11वीपर्यंतच, म्हणजे त्यावेळेस मी 11वी म्हणायचो, आता 10+2+3 आहे, तर म्हणायचो 12वी नंतर तुम्हाला काय सुद्धा तकलीफ नाही, फक्त चांगल्या मार्कानं यावं. शेंडगे साहेब, ज्यावेळेस खरात साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही लिहा म्हणून, तुमचं आत्मचरित्र लिहा, हा जो जीवनातला जो काही पट आहे तो उलगडताना, तो आठवताना आणि तो शब्दात मांडताना तुम्हाला म्हणजे मुळात वास्तविक तुम्ही साहित्यिक नाही आहात, लेखक नाही आहात, मग हे कसं काय म्हणजे ते मांडण्याचं? ते मांडण्याचं असं झालं की माझे जे सिनियर वकील आहेत ॲडव्होकेट धेंडे साहेब, आनंद यात्रेचे आहे, तर ती त्यांची साडूभाऊ आहे ते. तर आम्ही त्यांना ह्याला जायचं होतं, आपल्या राजाराम पुलाच्या तिथे एका कार्यक्रम होता, त्याच्यात हे नाहीत आपले सगळे मंगल कार्यालयासारखे आहेत बघा, हॉल वगैरे, बँकेट वगैरे, तिथं त्यांना जायचं होतं. तर तिथं जाताना मी त्यांना असं बोलता बोललो
म्हणले तुम्ही तर साहित्यकासारखं तुमचं बोलणं आहे म्हणले. वा वा. तर म्हणलं काय सांगायचं मला. म्हणलं 1991 सालीच म्हणलं शंकरराव खरातांनी सांगितलं होतं लिहा तुम्ही, काय तुमचं फार चांगलं होईल. तर ते म्हणले तुम्ही पण आता लिहा काय. आणि म्हणले आता त्यावेळेस नेमकं नोव्हेंबर महिन्यात ते आमच्याकडे आले ते कोर्टात संध्याकाळी. मग मी त्यांना सोडलं कारण का मी डायरीत राहायला होतो. तर ते तेवढंच बोलण्यात ते बोललं. तर ते मला काय म्हणले तुम्हाला लिहायला वेळ नसला तर म्हणले मी FYSYचा पोरगा मराठीच्या मला ह्याचा असणारा तुम्हाला देतो म्हणले, त्यालाही तुम्ही मदत करा पैसे देऊन वगैरे काय. पण ते पोराचं माझं कधी जमलं नाही. आणि त्यांनी मला डेडलाईन दिली, जूनपर्यंत तुमचं व्हायला पाहिजे, तुमचा जो वाढदिवस आहे काय त्याच्या आत व्हायला पाहिजे. ही त्यांनी मला प्रेरणा दिली आणि एकदा ती ऊर्जा दिली आणखी. वा वा. म्हणजे संजय ते पूर्णत्वाला हे घडलं गेलं काय. आणि मग मी काय करायचो की मी घरी तर एकटाच होतो काय. मुलाचं म्हणजे लवकर लग्न केलं. का करतात लग्न आपल्या वर्षाच्या आत की घडी ती बसावी काय, की मिसेस माझी एक्सपायर झाली. तर मग म्हणून केलं तर सूनबाई जरा नाही हे झालं. मग मी राहिलो वेगळा, होतं घर आणायचं. मी सगळ्याला म्हणतो मी असा पहिल्यांदा माणूस आहे ज्याच्याला गावात घर नाही, रानाशी येत नाही असा फकीर माणूस आहे. वा. असं म्हणायचो मी. आणि मला मी CDOला ज्यावेळेस लागलो 75 ते 80 त्यावेळेस मी LLB शिकलो. कारण का मी युनिव्हर्सिटीत असताना तू म्हणले मी एक्झामला होतो, एक्झाम डिपार्टमेंटला. त्याच्यामुळं म्हणले तुम्हाला लॉ करता यायचं नाही. मग मी गेलो SM जोशीकडे. ते नाही का त्यांनी सांगितलं मला खरातांनी सांगितलं मी मुंबई हायकोर्टाचा वकील आहे, मी वकील सांगतोय तसंच बोललं पाहिजे असा आमचा दावा असतो म्हणले. तसं म्हणले तुम्ही काय करायचं SM जोशीकडे जायचं. त्यांना माहीत आहे गंजपेठ, ते इथले खासदार होते त्यावेळेस मला माहीत झालं ते खासदार होते वगैरे. तर मग ते म्हणले की ह्या झोपड्यातनं त्या झोपड्यात गेलं, शेंडगे आडनावाचे असल्यामुळं ते पत्र मला मिळालं नाही. ते काहीतरी 27-28 ऑगस्टला हे होतं स्पेशल ड्राईव्ह SC STचं भरायची होती जागा. आणि SM जोशी सिलेक्शन कमिटीवर. आणि त्याच्यामुळं मग त्यांनी मला सांगितलं होतं असंच बोला. तर खरंच मी गेलो तर त्यांनी मला गेल्या पहिल्यांदा काय विचारलं कोणत्या गावचं आहे. तर म्हणलं बार्शी. वडील काय करतात, लाकडं फोडतात. आई म्हणलं मी 10 वर्षाचं असताना वारले. आणि म्हणले कोणत्या जातीचं आहे तर म्हणलं महागाचं आहे म्हणले. तर त्यांनी लगेच रजिस्ट्रारला फोन लावला, गजा अभ्यंकर होते युनिव्हर्सिटी. म्हणले असं आहे म्हणले आपण सगळं सिलेक्शन झालं आहे, आपण बॅकलॉग सगळा भरून टाकला आहे काय की SC STचा कोण जागा नाही काय. तरी म्हणले मी असा मुलगा पाठवतोय होत करून काय. त्याचा इंटरव्ह्यू चुकला गेला आहे झोपडपट्टीत असल्यामुळे काय. तर ते म्हणले त्याला कसं ॲडजस्ट करायचं इट इज युअर लुकआउट असं म्हणून त्यांनी हे केलं. म्हणून मग SM जोशी मग मी सगळ्याला म्हणताना म्हणायचं पुण्यात आलेलं मला 2 इमिनंट पर्सनॅलिटीचं सान्निध्य मिळालं काय. फार दिग्गज आणि त्यांचं आदर्श घ्यावा असं SM त्यात उल्लेख केलाय बघा. हो केलेलं की पॅसेंजरनं चालले होते उद्याची मीटिंग आहे म्हणून मुंबईला काय म्हणलं काय. शेंडगे साहेब आता उद्याच्या तुमच्या वयाच्या 75 74 होते 74 निमित्त तुम्हाला आता या 2 हात 3 बोटं या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला आता नेमका काय संदेश द्यायचा आहे. मला एवढा संदेश द्यायचा आहे शिक्षणाशिवाय आपला जो उद्धार नाही. म्हणजे आपण जे बॅकवर्ड क्लासमध्ये आहे आणि ट्रॉडन फॅमिली आहे SC ST OBC 59 आपल्या हे आहेत SC मधल्या सुद्धा जाते ते सुद्धा आता कळायला लागलं आपल्याला किती आहेत काय बरोबर आहे. तरी हे सगळ्यांनी ह्यातनं एकच घ्यायचं की आपल्याला शिकण्याशिवाय उद्धार नाही. एवढंच मला सांगायचं. एवढं उद्धार नाही म्हणजे काय की आचार विचारात बदल. नोकऱ्या आता आहेत का नाहीत हे मी सांगू शकत नाहीत काय, पण हे करायला काय हरकत नाही असं आहे. आणि ग्रॅज्युएशन म्हणजे एक गेटवे आहे तुम्हाला. ही बँकिंगसाठी आहे, तुम्हाला MPSCसाठी आहे, सगळ्याला उपयुक्त आहे. गेटवे आहे. BA पर्यंत शिकलं पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशनपर्यंत शिकावं. शेंडगे साहेब हे जे आपलं आत्मचरित्र आहे 2 हात 3 बोटं वास्तविक ह्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ह्याच्यातनं नेमकं ध्वनीत काय होतं म्हणजे नेमकं काय ह्या शीर्षकामागचा अर्थ काय. त्याचा असा अर्थ आहे 2 हात म्हणजे कष्ट करायचे हात आहेत. बरं कष्ट करायचे. तर म्हणजे मला वडील लाकूड फोडे होते. तर ते मला तेच करावं लागलं असतं. कापायला बसून मी जरा थोडं डिबार झालो असतो काय मोठा झालो असतो कुऱ्हाड आली असते.
किंवा मला मग ते टॉकीजमध्ये डोअर कीपर म्हणून लागलो असतं, म्हणजे असंच राहिलं असतं. पण त्यांनी मला ती न हे करता मला हातात 3 फाउंटन पेन दिलं, ती लेखणी दिली. काय लेखणी इन द सेन्स की लिहिण्यासाठी मला साधन दिली, पेन्सिल असेल त्यावेळेची स्लाईडवरची, तर ते दिलं. हां, म्हणजे ते 2 हात म्हणजे वडिलांच्या लाकूड फोडण्याची ती कुऱ्हाडीचे 2 हात आता आणि 3 बोटं म्हणजे पेन. मला त्यांनी असं तेच बनवलं नाही मला त्यांनी. बर. मी म्हणलं नाही, बांध घातला त्यांनी, पाठ वळण दिलं मला दुसरीकडे. हं. ती जी चाललेलं होतं पिढ्यानपिढ्या इलिटरेसीमध्ये. मग हे शीर्षक द्यावं हे तुम्हाला वाटलं की अन्य तुम्हाला नाही नाही, मला असं ती म्हणजे कसं झालं की मी ते- मुंबईला असताना हं. पाऊस येत होता, मी त्या दिवशी सुद्धा बोलत होतो बा तुम्हाला, तर खिडकी अशी उघडली गेली आणि माझं ते लिहिलेलं मॅन्युस्क्रिप्ट तिथंच होतं. ते भिजल म्हणून मी ते हे केलं, कारण का शंकरराव खरात 91ला सांगितल्यापासून मग मी ते 92ला मुंबईला गेलो, 95पर्यंत तिथं. तर तिथं मला आपण साक्षात्कार झाल्यासारखं जसं म्हणतो ना, हां. असं मला ते आलं. माझी झोपडी आहे काय, ते चिमणीत मी असं अभ्यास करतो काय, आणि त्यातसुद्धा आहे ते काडाकुडाच्या घरावरून माडीवर आहे, ते लिंगायत मित्रांनी त्यांनीसुद्धा बघा का प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एक मांगाच्या पोराला त्यांच्या लिंगायत ती जो पूजेला येणारा जंगम असतो त्यांनी पूजा त्यांच्या घरची बंद केली. तरी त्यांच्या वडिलाचं मार्मिक उत्तर आहे की म्हणले तू नाही आला तर माझं काही बिघडत नाही म्हणले, पण तुझ्या सांगण्यानुसार जर त्या पोराला जर हे केलं तर ते माझ्या मुलाचं नुकसान होईल. ते इतके अभ्यास करतात मिळून हे करतात काय, त्याला फायदा होतो आहे. आणि असं त्यांनी मला त्यांच्याकडे फ्री हां, डिग्री. म्हणजे थोडक्यात एक साक्षात्कार झाला हां, आणि असं हे शीर्षक जन्माला आलं. साक्षात्कार इन द सेन्स की मला असं झोपेत होतो, पाऊस आलता आणि नंतर मला असं झालं की मला आधी पारधी असं द्यायचं होतं मला नाव. बरं. का तर माझे वडील पारधी पारधी म्हणायचे. तुम्ही म्हणायचं मला असं पारधी का म्हणतात, तर ते म्हणले तुला पालावून आणलं आहे. मग मी म्हणलं जरा मोठा झाल्यावर मला म्हणलं माझ्या आईवडिलाकडे सोडा त्या पारध्यांच्याकडे काय. मग आईनं सांगितलं की ते मजेशीर बोलतात, तर मी पारधी असं मला शीर्षक द्यावं असं वाटायचं. तर म्हणलं आपणच जातीच्या वाचक ह्याच्या विरुद्धची माणसं आहेत आणि आपणच एखाद्या जातीचा उल्लेख करावा आपल्या शीर्षक ह्याला, तर त्याच्याऐवजी मग ते असं सुचलं गेलं 2 हात 3 बोटे. वा, छान झालं शीर्षक. सगळ्याला ते युनिक वाटते चांगलं की ना. ओके. आणि नंतर तर कसं झालं की मी शेवटी 67,000 रुपये पगार घेतला आणि तर्जनीनं काम केलं कॉम्प्युटरवर. वा, म्हणजे किती कुठं नेऊन बसवलं, AC मध्ये बसवलं, हे झालं काय. छान छान. वा. तर अशा प्रकारे शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणातून माणसाची प्रगती कशी होऊ शकते याविषयीचा संपूर्ण उहापोह आणि आपल्या जीवनात SM जोशी असतील, शंकरराव खरात असतील आणि तांबोळी सरांचं जे काही पत्र आहे ज्याच्यामुळे ॲडव्होकेट अनंत शेंडगे यांचं आयुष्य बदलून गेलं आणि आज वयाच्या 74व्या वर्षाच्या टप्प्यावर देखील आज त्यांनी साहित्य रूपाने 2 हात 3 बोटे हे जे काही आत्मचरित्र लिहिलेलं आहे, या आत्मचरित्रातनं हाच एक संदेश जातो की जीवनात शिकलं पाहिजे आणि प्रगती केली पाहिजे आणि जीवनाच्या टप्प्यावर जी माणसं भेटतील आपल्याला त्यांची साथ आणि प्रेरणा भेटली तर तुमचं आयुष्य घडू शकतं, बदलू शकतं. असा अत्यंत एक थरारक जीवन प्रवास ॲडव्होकेट अनंत शेंडगे यांच्या माध्यमातून आपण आज जाणून घेतला आहे. धन्यवाद शेंडगे साहेब, आपण आज आपल्या इथे आलात, आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या ह्या आत्मचरित्राची संपूर्ण महाराष्ट्रात तरुण पिढी नक्कीच दखल घेईल आणि याच्यापासनं ऊर्जा घेईल आणि त्यांना काहीतरी शिकायला भेटेल अशी आशा बाळगतो. नमस्कार. माझी हीच इच्छा आहे सगळ्यात.